अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। बाकी सुद्धा जे 22-23 उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की बारामती मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये अजितदादाचं जे योगदान आहे ते विचारात घेऊन बाकी उमेदवारांनी सुद्धा जर मागे घेतलं असता आणि ही निवडणूक बिनविरोध केली असती तर त्याचा सर्वांना अतिशय आनंद झाला असता। पण ठीक आहे, आता 22-23 उमेदवार रिंगणात आहेत। निवडणूक होईल, आता निकाल लागेल। सर्वांना माहिती आहे निकाल काय येणार आहे। ऑपरेशन टायगर मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ठाकरेंचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, बैठकही झाल्याची माहिती आहे। असं आहे, ह्या सर्व बातम्या ज्या आहेत त्या पेरल्या जातात। आताच काही तासापूर्वी माननीय खासदार अरविंद सावंत जे उद्धवजी ठाकरे गटाचे खासदार आहेत त्यांनी सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, संजय राऊत साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की अशा पद्धतीचा कुठेही त्यांचे खासदार कुठे जाणार अशा पद्धतीची कुठेही चर्चा नाही। फक्त काही वर्तमानपत्रांनी त्यांना काही चुकीच्या बातम्या दिल्यामुळे त्यांनी अशा बातम्या छापून आणल्या आणि अशा पद्धतीचं पसरवत आहेत। त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही आणि ज्या पद्धतीनं एकजुटीनं सर्व ठाकरे गटाचे खासदार उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे असं घडणार नाही याची सर्वांना खात्री आहे। तुमच्या खासदारांशी मध्ये संपर्क झाला अशी चर्चा होती, असं काही होतं का किंवा आहे का किंवा होऊ शकते का? या सगळ्या बातम्या तुम्ही लोक उडवत राहता। तुम्हाला 24 तास आणि 7 दिवस बातम्या दाखवायच्या राहतात, त्याच्यामुळे तुम्हीच आपल्या बातम्या फिरत राहतात। आमच्याही खासदाराचं कुठेही नाही आणि उद्धव ठाकरेंच्याही खासदाराचं कुठे नाही, कारण की ज्या पद्धतीनं या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं आहे आणि पक्ष फोडल्यानंतर जे पक्ष फुटल्या जातात त्यांची काय अवस्था होते हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे। त्याच्यामुळे ठीक आहे, मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण 2-3 वर्षापूर्वी यशस्वी झालं असेल, पण जे पक्ष फुटले त्यांची आज अवस्था काय आहे, त्यांच्या नेत्याची अवस्था काय आहे हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे। त्याच्यामुळे कुठेही ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये नाही, कोणतेही खासदार उद्धवजी ठाकरे यांचे फुटणार नाही अशा प्रकारचं संपूर्ण चित्र आहे। केंद्रात एक मंत्रीपद जास्तीचा मिळावं यासाठी खासदारांची संख्या वाढवण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न आहे का, आणि तो मंत्रीपद आपल्या पुत्रासाठी हवा आहे म्हणून हे केलं जात आहे? असं आहे, त्यांचे खासदार किती आहे सर्वांना कल्पना आहे। त्याच्यामुळे बाहेरचे फोडून आणणं, कोणतेही पक्षाचे खासदार अशा पद्धतीने फोडणं हे काही इतकं शक्य नाही। प्रत्येक पक्षाचे खासदार त्यांच्या पक्षाची अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षावर आहेत, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं घडणार नाही हे सर्वांना माहिती आहे। महसूल मंत्री म्हटले की मतदारसंघातील कामासाठी उद्धव ठाकरे यांचे खासदार एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत। उद्धव ठाकरे वेळ देत नाही आपल्या खासदारांना, असं काही नाही आहे। आता कसं आहे की सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जर एखाद्या खासदाराच्या मतदारसंघाचं काम, एखाद्या आमदाराच्या मतदारसंघाचं काम पडलं तर त्याच्याकडे जातात। लोकांच्या कामासाठी जावं लागतं शासनाकडे। एखाद्या मंत्र्याला एखाद्या कामासाठी जर एखादा विरोधी पक्षाचा जर आमदार खासदार भेटायला गेला तर याचा अर्थ असं नाही की तो खासदार चालला म्हणून। अनेक लोक आपल्या मतदारसंघामधले अतिशय महत्वाची कामं, जनतेची कामं राहतात, त्याच्यासाठी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं आणि अशा प्रकारच्या भेटी होत राहतात। बारामतीत बिनविरोध झाली नाही निवडणूक, हे तत्करींचं अपयश आहे असं आमदार लाटले नाही, पण कोणत्या कोणाच अपयशाची गोष्ट नाही। शेवटी असं आहे की सर्वांना स्वातंत्र्य आहे। आता काही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे तिथे आलेत आणि बहुतेक उमेदवार कशासाठी फॉर्म भरतात, निवडणुकीला उभे राहतात, आपल्याला माहिती आहे की पब्लिसिटी मिळाली पाहिजे, आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेलं पाहिजे। या कारणासाठी अनेक उमेदवार अशा पद्धतीच्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरतात। ते त्या मतदारसंघातली नसले तरी बाहेर येऊन फॉर्म भरतात।
मला सांगा सुमित्रा पवार यांच्या प्रचारासाठी तुम्ही पवार साहेब पक्षाचे नेते जातील का त्यांचा प्रचार करतील? तर ते प्रश्न ते सगळ्यांना वाटतं की सुमित्राताई निवडून आल्या पाहिजे. पवार साहेब त्यांनी तुम्ही जाऊन प्रचार सभा घ्याल? असं आहे, तुम्हाला माहित आहे की काल जेव्हा काँग्रेसनी माघार घेतली तेव्हा स्वतः खरगे साहेबांनी पवार साहेब बोलले, फोनवर बोलले, दोघं चर्चा त्यांनी केली. चर्चा घेऊन त्यांनी काँग्रेसने निर्णय घेतला. म्हणजे काँग्रेसनी माघार घ्यावी ही आमच्या पक्षाची, आणि पवार साहेब त्याच्यासाठी स्वतः खरगे साहेबांशी बोलले. दोघांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यांचं श्रेय शरद पवार साहेबांना आहे का की उमेदवारी मागे घेतली? कारण सर्वजण क्लेम करताय की आमच्या मध्यस्थीने म्हणजे भाजप म्हणताय की आमच्या मध्यस्थीला काँग्रेसचा अर्ज मागे घेतला. भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्याने काँग्रेस ऐकते का? पवार साहेब आता मला एक्झॅक्टली माहित नाही. खरगे साहेबांचा फोन आला, पवार साहेबांनी केलं माहित नाही मला, पण दोघांची चर्चा झाल्यानंतर हा महत्वाचा निर्णय झाला. आणि तशा पद्धतीचा निर्णय काँग्रेसच्या दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राच्या जे अध्यक्ष आहे सपकाळ साहेब त्यांना कळवला, आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनी माघार घेतली. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही आज एका महिलेच्या घरी जाणार आहे, काल घर पाडलं, त्याचं काय विषय प्रकरण काय? उज्ज्वल जोपर्यंत मुंबईचा अरे भाई एवढं देत कागदावर 4 नावं लिहून दे फक्त. तिथे चाललो, तिथे या ना. दुसरा एक प्रश्न असा माहिती आहे, मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत महत्वाच्या गृहनिर्माण विभागाच्या बैठका घेत आहेत. भाडेतत्वावरती घरं SRA त्याच्यात गृहनिर्माण विभागाचे मंत्री एकनाथ शिंदेचं उपस्थित राहणार नाहीये, तर तो दरे गावात आहे. सरकारमध्ये काही हालचाल दिसत दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तुम्ही राजकारण तुम्ही आहे. कोणती बैठक घेताना त्या खात्याचा मंत्री उपस्थित असणं ठीक आहे, मुख्यमंत्र्याला सर्व अधिकार राहतात, त्यामध्ये काही दुमत नाही. पण महत्वाची बैठक असताना एखाद्या खात्याची असताना त्या खात्याचा मंत्री असला पाहिजे, आणि अशा पद्धतीचं सर्व याचं पालन करतात. आता काय झालं ते मुख्यमंत्री का येऊ शकले नाही काय नाही मला माहित नाही, पण अशा वेळेस जर त्या खात्याचा जर मंत्री उपलब्ध नसेल किंवा उपस्थित नसेल तर अशा पद्धतीनं बैठका पुढे ढकलून नंतर घेतल्या जातात 1-2 दिवसांनी. आता त्यांच्यामुळे यांचा तुम्ही जो प्रश्न विचारला, आता त्यांनाच विचारलं पाहिजे की आलबेल आहे की काही चालू आहे, धुसफूस चालू आहे. असं एका महिलेचं घर एक- पोलिसांनी हा ते एका महिलेचं घर जे आहे ते पाडलं काल पोलीस कर्मचारी नागपूर शहरामध्ये काल म्हणजे 2-3 दिवसापूर्वी श्रीमती स्मिता वासनिक ही दलित महिला आहे. तिचं एका पोलीस कर्मचारी, नागपूरच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी, त्याचं नाव आहे पोलीस अंमलदार श्री अजित घुले. या अजित घुले या पोलिसांनी त्या महिलेचं घर पाडलं. तिथे स्वतः बुलडोझर घेऊन गेलाय, बॉन्सर घेऊन गेलेत. बॉन्सर घेऊन त्या स्मिता वासनिक यांना आणि त्यांच्या परिवाराला मारहाण केली. स्मिता वासनिकची जे सासू आहे त्या बिचाऱ्या 90-95 वर्षाच्या आहेत, त्यांना मारहाण झाली. आणि अशा पद्धतीनं पोलिसच जर कायदा हातात घेत असेल आणि अशा पद्धतीने कारवाई करत असेल तर याची दखल नक्कीच नागपूरचे पोलीस कमिशनर घेतील. आम्ही त्यांना आज रिसर अशी तक्रार करतोय. मी स्वतः त्यांना तक्रार पाठवणार आहे, आणि मला खात्री आहे की पोलीस आयुक्त नागपूर या बाबतीची गंभीर दखल घेऊन श्री अजित घुले हे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करतील. काल मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते ईव्हीएमच्या तपासणीला जी आहे ती मंजुरी दिलेली
देशाच्या इतिहासात पहिल्यांदा ईव्हीएमच्या बाबतीत न्यायालयानं असा निर्णय दिला नोंदणी करताना मात्र चांगलं आहे, न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करताय, कारण की सर्व देशाला माहित आहे, जगाला माहित आहे की ईव्हीएम हे सेफ नाही आहे, याच्यामध्ये मॅनिप्युलेशन केल्या जाऊ शकतं. हे सर्व देशाला नाही, सगळ्या जगाला माहित आहे. अनेक तज्ज्ञ लोकांनी याच्या बाबतीत अनेकदा बोललेले आहेत. पण भारतामध्ये राजकीय दबावाखाली इलेक्शन कमिशन आहे. हे इलेक्शन कमिशन कशा पद्धतीनं राजकीय दबावाखाली काम करते याची आपल्याला कल्पना आहे. तुमच्या वेस्ट बेंगॉलमध्ये कशा पद्धतीचं आता तिथं राजकारण चालेल, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन कशा पद्धतीनं हस्तक्षेप करते पाहताय. आणि त्याच्यामुळे नक्कीच न्यायालयाने जर याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर काही ऑब्झर्वेशन त्यांनी दिले असतील तर त्याचं आम्ही स्वागत करतो. सर, एक प्रश्न असा आहे, सावनेर